मोठी बातमी, शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केला होता। बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी फोन केला होता। अंत्यसंस्कारानंतर मुंबईला येण्यापूर्वी गोविंद बागेतील निवासस्थानी फोन आल्याची माहिती आहे। मात्र शरद पवारांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच पवारांना न भेटता बारामतीतून मुंबईत त्या पोहोचल्या। राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गांगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, सुनेत्रा पवारांनी शपथविधीपूर्वी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केला होता, काय नेमका तपशील? अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे की सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी जे आहे, ज्यावेळेस त्या मुंबईसाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी निघाल्या त्याच्या आदल्या दिवशी जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना स्वतःहून फोन केला होता आणि इतकंच नव्हे तर शरद पवार यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी केला होता। मात्र शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून जे आहे ते सुनेत्रा पवार यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। सुनेत्रा पवार यांचं त्यांना शरद पवार यांच्या कुटुंबियाची म्हणजे अर्थातच सुप्रिया सुळे यांची भेट घ्यायची होती। मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे शपथविधीची तारीख आणि पूर्ण कार्यप्रणाली जी आहे ती ठरलेली होती। त्यामुळे शरद पवार कुटुंबियांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार ह्या थेट बारामतीमधून जे आहे त्या मुंबईला आला आणि त्यांनी जी आहे ती शपथविधी घेतली। मात्र आपण बघितलं की ज्यावेळेस सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतली होती, त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली मुंबईमध्ये, त्यावेळेस त्यांचा एक मुलगा म्हणजे छोटा मुलगा जो आहे जय पवार तो जरी सुनेत्रा पवार यांच्या सोबत असला तरी मोठा मुलगा पार्थ पवार जो आहे तो पुन्हा एकदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी जे आहे ते पार्थ पवार जे आहेत ते सुप्रिया सुळे यांच्या घरी पोहोचले होते आणि पार्थ पवार यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी बोलणं केलं होतं। जरी आदल्या दिवशी सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार कुटुंबियांकडून कोणताही प्रतिसाद आला नसला तरी त्याच्या पुढच्या दिवशी जे आहे शपथविधी पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी भेट घेतली होती। निश्चित ज्योत्स्ना, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।